नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती देणं हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. आजच्या व्हिडिओमध्ये ज्या लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिल आणि मेचे हप्ते आले होते, जूनचा हप्ता आला नव्हता, अशा लाडक्या बहिणींसाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे अपडेट देणार आहोत. याचबरोबर KYC संदर्भात आदिताई तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलेलंच आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या मार्च, एप्रिल आणि मेचा हप्ता आला नव्हता परंतु निकषांमध्ये बसत आहेत आणि त्यांची कागदपत्र फेर तपासणी या संदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. चला तर वेळ न घालवता आजच्या नव्या व्हिडिओला सुरुवात करूया. साधारणतः मागील आठवड्यामध्ये 2 दिवस DBT ॲक्टिव्ह झाले आणि संपूर्ण महाराष्ट्रातील बहुतेकशा पात्र लाडक्या बहिणींना जून महिन्याचा 1500 रुपयांचा सन्मान निधी जमा झालेला आहे. परंतु याच्यामध्ये देखील अनेक प्रकारच्या अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांना मार्च, एप्रिल आणि मेचा हप्ता आला होता परंतु जूनचा हप्ता आले नाही आहे. मग यांनी काय करावं, तर आपण यापूर्वी सांगितलं होतं की तुम्हाला हप्ता आलेला नाही म्हणजेच तुम्ही अपात्र नाही आहेत, तर आपण सर्वात प्रथम सांगत आहोत की लाडक्या बहिणींनी त्यांची DBT अकाउंट स्टेटस, DBT लिंक आहे, लक्षात घ्या. आधार सीडिंग म्हणजेच बँकेला आधार खातं लिंक आहे का, तर हा स्टेटस एकदा चेक करायचा आहे. कदाचित डिॲक्टिवेट झाल्यामुळे बहुतेकशा लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांचा अशा प्रकारे टेक्निकल प्रॉब्लेम आल्यामुळे त्यांचा लाभ जमा होऊन सुद्धा त्यांच्या बँक खात्यामध्ये आलेला नाही आहे. पुन्हा रिवर्ट बँक खात्याकडे म्हणजेच DBTकडे गेल्याचं निदर्शनास आलेलं आहे. आणि अनेक प्रकारच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांना हप्ता तर जमा झाला परंतु तसा मेसेज आला नाही आहे. त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये सदरचे 1500 रुपये जमा झाल्याचे त्यांना ज्यावेळी त्यांनी बँक बॅलन्स चेक केला त्यावेळी त्यांना पाहायला मिळालं. तर अशी ही अपडेट आहे. त्यामुळे ज्यांना हप्ते आले नाही आहेत त्यांनी एकदा बँक खातं चेक करायचं आहे, आधार सीडिंग चेक करायचं आहे. या टेक्निकल एररमुळे हा प्रॉब्लेम आहे तो असू शकतो. आणि आपण सांगू इच्छितो की साधारणतः 2 ते 3 दिवस म्हणजेच लक्षात घ्या की साधारणतः मागचे महिने पाहता तर 3 दिवसांपर्यंत DBT ॲक्टिव्ह होत असते, परंतु यावेळी फक्त 2च दिवस लक्षात घ्या DBT ॲक्टिव्ह झाली. ज्यांना तिसऱ्या दिवशी लाभ वितरित होतो त्यांना देखील पहिल्या दिवशीच लाभ मिळाला होता. त्यामुळे जर ॲक्टिवेट ही DBT होत असेल तर कदाचित 1 दिवस ही DBT आहे ती ॲक्टिवेट होऊ शकते. परंतु आपण याच्यामध्ये 100% गॅरंटी देऊ शकत नाही आहे, कारण का हा निर्णय सर्वस्वी शासनाचा आहे. म्हणजेच काय की जर खरोखर अजून एक टप्पा जर लाडक्या बहिणींचा हप्ते वितरणासाठी प्रलंबित असेल तर शासनामार्फत DBT ॲक्टिव्ह केली जाऊ शकते. पण आता DBT ॲक्टिव्ह होण्याची शक्यता फारच कमी आहे, कारण का ही जर DBT ॲक्टिवेट होऊ शकली असती तर शुक्रवार होता, शनिवार होता, तर ह्या दिवसांमध्ये DBT ॲक्टिव्ह झाले नाही आहे. मग या संदर्भातल्या लाडक्या बहिणींनी प्रतीक्षा करायची. आपण देखील या संदर्भात माहिती घेतच आहोत. दुसरा प्रश्न महत्त्वाचा आहे की KYC संदर्भात सोशल मीडियावरती अजून अनेक मेसेज येत आहेत की KYC साठी आम्हाला मेसेज करा. पण लाडक्या बहिणींना एकच सांगू इच्छितो की सोशल मीडियावरती अनेक ठिकाणी मोठे नेते मंडळी आहेत, विरोधक आहेत, यांच्याकडून KYCची मागणी केली जात आहे. चांगली बातमी आहे, परंतु अजून शासनाने या संदर्भात स्पष्टीकरण लक्षात घ्या. KYC सुरू करण्यासंदर्भात आम्ही KYC सुरू करतोय अशी माहिती त्यांनी दिलेली नाही. मंत्री आदिताई तटकरे यांचा व्हिडिओ आपण 2 दिवसापूर्वीच पाहिला, तर त्यांनी सांगितलेलं आहे की KYC संदर्भात अजून शासनाचे निर्देश नाहीत. मग मोठ्या प्रमाणावरती जर विरोध झाला आणि त्याच्यानंतर शासन कदाचित या संदर्भातला विचार करू शकते. आपण देखील याच विचाराचे आहोत की लाडक्या बहिणींसाठी KYC गरजेची आहे, पण तुर्तास या संदर्भातली अपडेट आलेली नाही. तर याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिल आणि मेचा हप्ता, जूनचा हप्ता तांत्रिक कारणांमुळे पात्र असून देखील आला नव्हता, तर अशा लाडक्या बहिणींनी निवेदनं त्यांच्या जवळच्या असणाऱ्या महिला बाल विकास विभागामध्ये करायची आहेत, कारण का त्या ठिकाणी ज्यांची निवेदनं आलेली आहेत त्यांची कागदपत्र फेर तपासणी सुरू झालेली आहे. आणि याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र होत आहेत तर यांना पुढील ऑगस्ट महिन्यामध्ये जो जुलै महिन्याचा हप्ता वितरित होणार आहे त्या हप्त्यापासून लक्षात घ्या जुलैचा हप्ता आहे त्या हप्त्यापासून पुढील लाभ आहे तो तुम्हाला रेग्युलर मिळणार आहे. तर अशी ही महत्त्वाची अपडेट आहे. कागदपत्र फेर तपासणी सुरू झालेली आहे. त्यामुळे लक्षात घ्या सध्या तरी मिळालेल्या माहितीनुसार ज्यांनी निवेदनं दिलेली आहेत त्यांचीच कागदपत्र फेर तपासणी सुरू झालेली आहे. त्यामुळे तुम्ही जर आवेदन दिलं नसेल तर लवकरात लवकर जवळच्या जिल्हा स्तरावरील महिला बाल विकास विभागामध्ये आवेदन द्यायचं आहे, म्हणजेच एक विनंती अर्ज द्यायचा आहे. तर अशी ही आताची महत्त्वाची अपडेट आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.